पासून मी चालत येतोय आणि मी बघतोय की लोकांच्या मध्ये एवढा प्रचंड उत्साह आहे, एवढा प्रचंड संताप आहे आणि या सरकारच्या विरोधात लोकांच्या मनातून शब्दातून आग ओकली जाते। इतकं हे सरकार चारी बाजूनं चोर सरकार म्हणून जनतेच्या मनामधून उतरलेलं सरकार आहे आणि ते सगळं बघत बघत मी चालत येतोय। यापेक्षा मी वेगाने काही पुढे जात नाहीये। पण हा महाराष्ट्रातला पहिला इतिहास असेल जिथं डावे उजवे सगळे एकत्र येत आहेत आणि झेंडे वेगवेगळे झेंडे दिसत आहेत, रंगीबेरंगी हा मोर्चा दिसतोय। असं आहे की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही सहभाग नाही, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा कुठलाही सहभाग नाही आणि म्हणून हे जे पक्ष सगळे जे उतरलेले आहेत हे देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्यांनी योगदान दिलेले लोक आहेत, त्यांचा जो पूर्व इतिहास आहे, अशा पक्षाचेच लोकशाही वाचावी म्हणून इथं तळमळीनं अशा पद्धतीनं रस्त्यावर उतरू शकतात। ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही काडीचा हिस्सा नाही त्यांना सुखदुःख वाटणार नाही आणि असा तो जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्याच्या विरोधात म्हणून हे सगळे लोक आपला पक्ष विसरून देश वाचला तर आम्ही वाचू म्हणून सगळे एकत्र आलेले आहेत। लोकशाही स्वातंत्र्य मोर्चा, लोकशाही स्वातंत्र्य लढा आहे का मग? लोकशाही स्वातंत्र्य लढा, भारतीय जनता पार्टी हटाओ और देश बचाओ। अरे भारतीय जनता पार्टी हटाओ, अरे भारतीय जनता पार्टी हटाओ, अरे भारतीय जनता पार्टी हटाओ। तुम्ही या घोषणा देत असताना या बरोबर इलेक्शन कमिशन ह्या सगळ्या काही धांदली केलेल्या आहेत, घोटाळे केलेले आहेत, ते करू नये आणि त्याची जबाबदारी घ्यावी यासाठीचा हा मोर्चा आहे। आता हा मोर्चा निघाल्यानंतर त्याची ती दखल घेतील असं वाटतं, कारण मागच्या काही दिवसांपासून जसं काही चित्र दिसत नाही। असं आहे की केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार किंवा राज्यातलं भारतीय जनता पार्टी सरकार हे ज्यांनी म्हणून भ्रष्टाचार केला ते भ्रष्टाचारी आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर आरोप केला आणि आरोप केल्यानंतर ते त्यांच्या पक्षात गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद देऊन भारतीय जनता पार्टीनं सरकार बनवलंय। याचा अर्थ चोरी करणाऱ्यांचं सरकार बनलेलं असल्यामुळं स्वाभाविक आहे त्यांच्या हाताखाली वावरणाऱ्या स्वायत्त संस्था चोऱ्या करणारच। यथा प्रजा तथा राजा असं म्हणतात, परंतु आता यथा राजा तथा प्रजा, जसं सरकार तसं त्यांचे अधिकारी। तोच प्रश्न आहे की दखल इलेक्शन कमिशन घेणार का? इलेक्शन कमिशन दखल घेणार का? या देशामध्ये डॉक्टर ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप हटाव देश बचाव असा हल्ला बोल केलेला आहे। दुसरीकडे या विरोधकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचं मूक आंदोलन सुरू आहे। सगळे जण या ठिकाणी जमा झालेले आहेत। काय नेमकं उत्तर तुम्ही देणार आहेत मोर्चातून? खरं तर महाविकास.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।